एवढ्या छोट्या जागेत काढून गच्चीत दिवस काढून. पहिला बिडी चालू होत्या तेव्हा एकच कुटुंब असायचं. आता हे ब्लॉक मध्ये गेलं मग कोण कोणाचं हे नाही. आनंदाची गोष्ट झाली ना, मोठं घर मिळालं. भाग्याचा क्षण आपल्या आयुष्यात येईल असं वाटलं नव्हतं. बिर्डी वासियांना आज त्यांच्या नव्या घराच्या चाव्या देण्यात आलेल्या आहेत. माझ्यासोबत तुम्ही इथे पाहू शकतात अनेक नागरिक आहेत, अनेक रहिवासी आहेत इथे बसलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये त्यांच्या नव्या घराची चावी पाहायला मिळते. त्यांच्याशी आपण थेट आता बातचीत करणार आहोत. त्यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहायला गेलं तर इतक्या वर्षांचा प्रलंबित प्रश्न आज त्यांना मार्गी लागलेला आहे. आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती. त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत. दादा, तुमचं नाव काय? काय? चंद्रकांत गुण बावडेकर. आता चावी आनंद आहे, पण का बघूया आता काय होतं पुढचा येते. आमचं आता जुन्या चाळीमध्ये होतं आयुष्य आमचं चांगलं आहे, त्याच्या बघायला पाहिजे पुढे. सोसायटी म्हटली, नवी इमारत म्हटली का ब्लॉक सिस्टीम येते? ब्लॉक सिस्टीम मध्ये त्या जवळला ब्लॉक सिस्टीम मध्ये दरवाजे बंद असतात, आतमध्ये कोंडल्यासारखं होणार. हो ना, आईचा आनंद आनंद तर बघूया ब्लॉक सिस्टीम मध्ये काय होतं ते. जी सगळी मंडळी आहे ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत. अजून हे त्यांच्याशी बातचीत करूया. कसं वाटतं? नाव काय तुमचं? विजय श्रीधर कासने. काय वाटतं? कसं आनंद आहे. हा, पहिला बिडी चालू होत्या तेव्हा एकच कुटुंब असायचं. 20 कोळ्यांचा एक बरा वाटायचा. एक 4 म्हणजे आमचं कुटुंब त्यामध्ये. आता हे ब्लॉक मध्ये गेलं मग कोण कोणाचं हे नाही. हा, जायना आठवणी काय होत्या? हा, आठवणी बिर्डी चाळीच्या काय होत्या? म्हणजे एकच काय सण दिन होतो, एकच आहे. खेळा बिळा मैदानात आजूबाजू. आपण पाहतो इथे आणि ज्येष्ठ नागरिक आहेत, बरेच मोठे आपण पाहतो ज्यांना आज चाव्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. खरं तर इथे एक विशेष व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याशी बातचीत करणारच आहोत आपण. कारण इथे ज्या आई आहेत, आई तुमचं नाव काय? कृष्णाबाई जयराम काळे. ज्या आई आहेत त्यांचं विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कारण ज्या वेळेला पुनर्वसनाचा मुद्दा समोर आला होता आणि ज्या वेळेला घर रिकामी करण्याची वेळ आली होती, त्यावेळेला या पहिल्या अशा आहेत ज्यांनी त्यांचं घर रिकामी केलं होतं. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मी खाली केलं. 31 काय वाटतं आता त्यावेळेला घर रिकामं केलं आणि आता ते नव्या घराची आनंदाची गोष्ट झाली ना, मोठं घर मिळालं. अजून चावी नाही मिळाली, मग ते मोठं घर पण चावी कुठे हातात मजा. असंच आपलं लेक्चर येते सगळ्यांना. मी चावी आता मिळाली. पण काय वाटतं की बिडी चाळ आणि नवीन घर, पिढी जाळ्यामध्ये हे मोठं घर फरक पडला ना. काय होतं? आठवणी काय होतं? आठवण मध्ये आधी मोठं आहे, ती बारीक खोली होती ना. तरी पण आता काही भाड्याने दिलं ते त्यात बाथरूम बिथरूम होतं काय. दादा काय म्हणाले तुम्ही जेव्हा चावी घ्यायला आले? नाही, अजून काही नाही बोलली, पण तुम्हाला आम्ही देणार मग नक्की देणार म्हणून त्यांनी भरोसा दिला होता ना मला. आणखी सुद्धा आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. इथे आपण पाहतो. आई, नाव काय तुमचं? विजया रमण मयेकर. कसं वाटतं आता चावी आहे? छान वाटतंय, छान वाटतंय. काय होती बिर्डी चाळ, कशी होती? आणि आता नवीन घर? बीडीडी चाळीमध्ये आम्ही एकत्र 6 बिराड होते एका ठिकाणी. 11 मुलं होती एका रूम मध्ये. एवढी वर्ष आम्ही काढली. आता मुलं मोठी झाली, शाळेत जायला लागल्यापासून मुलं वेगळी वेगळी जागा घेऊन प्रत्येक जण आपापल्या घरी राहिले. आपापल्या घर घेऊन दुसरीकडे राहिले. आम्ही तिथेच राहिलो बीडीडी चाळ नंबर 11 मध्ये. 11 मध्ये आता भरपूर आनंद आहे. एवढ्या छोट्या जागेत काढून गच्चीत दिवस काढून शेवटी चांगलं आहे. आणखी सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आई, नाव काय तुमचं? पद्मावती मोहन राणे. कसं वाटतं आज हातात चावी? खूप छान वाटतंय. छान वाटतंय. अखेर तुमच्या 160च्या खोलीतून तुम्ही आता 500 स्क्वेअर फुटांच्या खोलीत. हो, कारण वाटलं नव्हतं की हा क्षण आमच्या आयुष्यात येईल म्हणून. कारण 75 वर्ष आता संपेल माझं, त्यामुळे असं याच्या आज भाग्याचा क्षण आपल्या आयुष्यात येईल असं वाटलं नव्हतं. बिर्डी चाळीच्या आठवणी आणि आता नवीन घर. कारण त्या ह्याच्यात सुखात आनंदाचे सगळे एकत्र येत होतो, सण साजरे करत होतो. ते आता ह्याच्या पुढेही असंच करू ते सर्वांनी, हीच सदिच्छा. आणखी सुद्धा आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि नाव काय तुमचं? शुभांगी सदाशिव गुरव. कसं वाटतंय हातात चावी? खूप छान वाटते. लहान घरातून आता मोठं घर मिळालंय, ते सुद्धा अगदी म्हणजे सुख सुविधेने उपयुक्त असं. आणि सरकारचं खूप आभार आहे. मी आम्हाला खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने
घरं बांधून दिली आहेत त्याच्याबद्दल. आणि म्हाडा आणि टाटा समूहाचं पण खूप आभार आहेत. टाटाने पण आम्हाला खूप आतल्या गोष्टी चांगल्या प्रकारे हे करून दिलेल्या आहेत. त्यामुळे असं म्हणजे आम्ही सामान्य घरातून ह्याच्यात फ्लॅटमध्ये जाणार आहे. म्हणजे असं मोठ्या लोकांना जसं मिळतात सुविधा त्याच्याही पेक्षा चांगल्या सुविधा आम्हाला दिलेल्या आहेत. त्याचा चांगला उपयोग करून आम्ही चांगलं राहू. अजूनही त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय वाटतं आई, नाव का तुमचं? माझं स्मिता रघुनाथ शेट्टे. हातात चावी आहे तुमच्या. बीडीडी चाळीत इतकं आयुष्य काढलंय, इतक्या पिढ्या राहिल्या आणि आता नवीन घरात चार चाललंय. पिढ्या, 4 पिढ्या, 4थी पिढी आहे माझी. माझी नातवंड. माझे सासरे पहिले आले, नंतर मी आले. आज तुम्ही बीडीडी चाळीमध्ये तुमचं आयुष्य काढलं, आता तुमची नातवंड नव्या खोलीत जाणार. नव्या खोलीत जाणार. मला आनंद झालाय, मुलांना खूप आनंद झालाय नातवंडानं माझ्या. आम्ही तिकडे मोठ्या घरात जाणार आहे. ते लहान खोली कंटाळायला राहू म्हटलं आता मोठ्या घरात जाऊया. खोली खूप आनंदी होती. वा मस्त गॅलरी होती आणि माणसं आमची चांगली होती. एकोपाणी राहणारी, एका विचाराने सगळी अशी माणसं होती. मोठ्या खोलीमध्ये ब्लॉक, मोठ्या खोलीमध्ये काय बाजूला कोण नाही, कशी तोच विचार पडतोय आम्हाला. म्हणजे आता जी माणसं आपल्या शेजारी आहेत ती चांगली पाहिजे. म्हणजे सगळ्या बिल्डिंग मधले आले आहेत ना, ती माणसं मिळेल का? मिळेल. आपण मग चांगलं आहे तर सगळी चांगलं आहे. आई, नाव काय तुमचं? सीमा सुरेश सावंत. आता हातात चावी आहे, कसं वाटतंय? छान वाटतंय, एकदम मस्त. खूप आनंद होतो. आठवणी बीडीडी चाळीच्या? बीडीडी चाळीचा आठवणी म्हणजे बीडीडी चाळीत सगळे रहिवासी एकत्र असायचे. आता कसं ब्लॉक मध्ये वेगवेगळे रहिवासी आहेत, तेव्हा सगळे वेगळे असणार. खूप आनंद. आई, नाव काय तुमचं? लक्ष्मी बामणे. किती नंबर मध्ये राहायला होतं? माझी मुलगी राहते. ही पुष्पा काय माझी मुलगी आहे. किती नंबर मध्ये? 31 नंबर मध्ये राहते. 31 नंबर. काय वाटतं? मला खूप आनंद वाटतोय, भरपूर आनंद वाटतोय. आज माझ्या मुलीने त्याच्या आईत खूप स्ट्रगल केला. पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता, तो सॉल्व केला तिने. खूप स्ट्रगल केला, पण त्यातून तिचं भवितव्य खूप चांगलं झालं. आता आई इथून पुढे अजून चांगलं होणार, हा माझा आशीर्वाद आहे. तिला खूप चांगलं होणार. तिची 2 मुलं आहेत, त्यांना चावी मिळते. आनंद भरपूर झाला. आज डोळ्यातून पाणी येतं तुमच्या. भरपूर आनंद झाला. आज माझी एकच मुलगी आहे, तर तिचं खूप भवितव्य चांगलं होतंय. मला आनंद वाटतोय. माझ्या इनीबाईवर गेल्या चावी घ्यायला, आनंद वाटतोय. त्यावेळेला बीडीडी चाळ, इकडे चाळीचं वातावरण, घरोबा शेजारी धरून. आता इमारतीमध्ये कसं करतो? खूप आनंद वाटणार, खूप आणि चेंजेस होणार खूप तिकडे. तिकडे म्हणजे मुलांना चांगलं वळण लागेल. तर सर्वात प्रथम मुलांना चांगलं वळण लागेल. बीडीडी चाळीमध्ये एवढं हे नव्हतं, तिकडे चांगलं वळण लागेल. चांगले संस्कार मिळतील मुलांना, चांगलं शिक्षण होईल, मुलांचं प्रगती होईल त्यांची. हा आनंद वाटतो. शब्दात तर इमॅजिन सांगू शकत नाही. आता ते पाहिलं असेल तुम्ही, आईच्या डोळ्यातून अश्रू आलेत. अश्रू सगळं काय बोलून जात आहेत. भावना गगनात मावत नाहीयेत, एवढा आनंद होतोय. कशी इमॅजिन नव्हतं केलेलं की सरकार एवढं मोठं घर देईल आणि एवढ्या मोठ्या घरात आम्ही जाऊ. सरकारने खूप मोठं आम्हाला सहकार्य केलं आणि तसंच आम्ही पण त्यांना सहकार्य केलं. बीडीडी चाळीमधलं सर्वप्रथम घर मी रिकामं केलं, कारण दॅट टाइम खूप प्रॉब्लेम चालू होते की बाबा सरकार फसवेल, तुम्हाला घर देणार नाही. पण मी म्हाडा आणि टाटावरती विश्वास ठेवला आणि बीडीडी चाळीमध्ये 121 चाळीमधून सर्वप्रथम घर मी रिकामं केलं आणि आता माझ्या सासूबाईंना रूमची चावी मिळते, तर खूप मला आनंद होतो. काही सांगाल? तुमचं नाव काय? राजेश्री राजेंद्र धावडे. राजेश्री राजेंद्र रामचंद्र धावडे. किती नंबर बीडीडी मध्ये मी राहिला? 31 मध्ये होते. 31 मध्ये. इतक्या वर्षांच्या भावना नव्या इमारतीमध्ये चालल्यात, काय वाटतं? खूप आनंद होते आम्हाला. म्हणजे असं वाटतं आम्ही जाऊ तिथे, असं वाटतं आम्हाला. डोळ्यात आम्हाला अश्रू येतात. म्हणजे खूप वर्षाची आम्ही आठवणी होत्या की आम्ही नवीनमध्ये कधी जाणार. जुन्यामध्ये पण आठवणी खूप राहत आमच्या. म्हणजे नवीन जुन्यामध्ये आम्ही ते एवढी हे केलंय ना, उत्सव केले, तसंच नवीनमध्ये पण झालं पाहिजे. चाळ सिस्टम मधले बोलले की आजूबाजूला लोक खूप चांगली आहेत, टेन्शन नाहीये. म्हणजे मिसळून वगैरे राहतात. ते इमर्जन्सी
हो ते माहित नाहीये आता कसे येतील ते. बरोबर होणार का? ती जुळवून घ्यावा लागेल. बाकी काय वाटतं भरून आलं? खूप भरून आलं म्हणजे. काय वाटतं? जेव्हा चावी हातात येईल, तेव्हा आता चावी द्यायला आता चावी घेणार तेव्हा खूप आम्हाला आनंद, एवढं होणार कधी आम्ही नवीन घरात जातो याची आम्ही वाट बघत असते. कोणाला जास्त miss करता? जुन्या रूमला. हो काय होते आठवण? आठवणी म्हणजे खूप म्हणजे आनंदाच्या गोष्टी म्हणजे एवढ्या की म्हणजे आम्ही एवढं साजरा करतो म्हणजे आजूबाजूची म्हणजे आनंद, नवरात्र असो काही असो ते साजरा आम्ही एकत्र करतो. आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय इथे हे सगळे गिरडी वासी आज त्यांची चावी घेण्यासाठी आले होते. तुम्ही माझ्या मागे पाहतात हा माडाकडून हा त्यांच्यासाठी एक 556 जे पुनर्वसन जे रहिवासी होते त्यांना चाव्या ज्या त्या आज देण्यात आलेल्या आहेत. मात्र आज आपण पाहतो त्यांच्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे निश्चितच या सगळ्या चाव्या दिल्यानंतर आता BDD मधून जे रहिवासी नव्या त्यांच्या इमारती जाणार आहेत त्यामुळे त्यांचा हा आजचा चावी घेण्याच्या दिवसापासून ते त्यांचं पुढचं आयुष्य कसं ठरतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरावरच्या नवदेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.